नमस्कार. प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे. विदर्भासाठी दैनिक हवामान माहिती. पुढील 3 दिवस हवामानाचा अंदाज. पहिल्या दिवशी 12 एप्रिल विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये विरळ ठिकाणी पावसाची शक्यता आहे. दुसऱ्या दिवशी 13 एप्रिलला विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. 14 एप्रिल रोजी विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पुढील 3 दिवस हवामानाचा अंदाज. पहिल्या दिवशी 12 एप्रिलला विदर्भामध्ये यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात गारपीट होण्याची शक्यता आहे. तसेच सर्व जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि सोसायटीचा वारा 40 ते 50 किलोमीटर वाहण्याची शक्यता आहे. तसेच गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात सोसायटीचा वारा 50 ते 60 किलोमीटर पर तासी सुद्धा वाहण्याची शक्यता आहे. दुसऱ्या दिवशी 13 एप्रिलला विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये सोसायटीचा वारा 30 ते 40 किलोमीटर पर तासी वाहण्याची शक्यता आहे. तसेच सर्व जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तिसऱ्या दिवशी 14 एप्रिलला विदर्भामध्ये अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. आणि वर्धा, बुलढाणा, अकोला आणि वाशिम जिल्ह्यात धोक्याची सूचना देण्यात आलेली नाही. स्थानिक शहर हवामानाचा अंदाज सविस्तरपणे चार्टमध्ये दिलेला आहे. कमाल तापमान. पुढील 48 तासात कमाल तापमानात कोणताही मोठा बदल होण्याची शक्यता नाही. त्यानंतर कमाल तापमानात 3 ते 5 अंश सेल्सिअसनी वाढ होईल. हवामान माहितीसाठी इंस्टाग्राम, ट्विटर आणि यूट्यूबवर हवामान माहिती बघू शकता. धन्यवाद.